सुप्रभात मित्रांनो, मी सूरज सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे उन्नाडके. तर मित्रांनो, फायनली शूटचा दिवस आलेला आहे आणि वाजलेत सकाळचे 6:30 आणि आम्ही स्टुडिओजवळ पोचलो आहे. आता थोड्याच वेळात निघू आम्ही लोकेशनवरती. तर आपली सगळी गँग पण रेडी आहे आणि सगळं रिहर्सल वगैरे झालं आहे करून. आता धमाल येणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघत राहा. तुम्हाला पूर्ण हे सॉन्गचं जे मेकिंग आहे, जे VTS आहे, ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. तर नक्की बघत राहा. सगळे आपली पब्लिक सगळी वाट बघते, वेट करते. आणि हा रोड आहे तो निवळी गणपतीपुळेचा रोड आहे. हा सरळ तिकडे निवळी फाटा आणि इकडे गणपतीपुळे. तर वेट करते आता. तांबडे काही अजून फुटलेला नाही आहे. आणि ब्रिजला कलर पण मस्त दिलाय रे, एकदम कलरफुल आहे. तर हा आहे आरेचा समुद्र किनारा. अरे मस्त आहे रे खरं. बघ ना काय सिनिक वाटतंय. सुंदर आहे मग, किती सिनिक वाटतंय. हा इकडे सगळे आपली मंडळी फोटो काढायला. आम्ही लोक वारे बीच तर मित्रांनो, आम्ही आता पोचले ते वारे बीचला. मगाशी आपण होतो आरे बीचला. हा तुम्ही जो बघताय तो आहे वारेचा समुद्र किनारा. अर्थातच आपले कोकणातले समुद्रकिनारे खूप छान आणि सुंदर असतात. आणि मगाशी पण बघितलं, जो आरेचा समुद्र किनारा होता तिथला आसपासचा जो परिसर होता ना, तो इतका स्वच्छ होता ना आणि मस्त वाटतं. थोड्या काळ रात्री पाऊस पडून गेला इकडे, त्यामुळे थोडी झाडे पण रस्त्यामध्ये पडली आहेत. बाकी मस्त समुद्र आहे. तर इकडे आले, थोडे फोटोज वगैरे काढूया. सगळी गँग आहे. आणि मग जे शूट करणार आहे ते पण येतातच आहेत आता. तर आपण थोड्या वेळात आपलं जे सॉन्गचं शूट आहे ते आम्ही चालूच करणार आहे. तोपर्यंत या निसर्गाचा तुम्ही आनंद घ्या. तर मगाशी आम्ही तिकडे त्या पॉईंटला होतो, जो आरे वारेचा कनेक्ट करतो रोड, एकदम सीन रोड आहे. हा मजा आली. म्हणजे त्या रूटने खरंच एकदा नक्की ट्रॅव्हल करायला पाहिजे. मस्त सिनिक रूट आहे, मस्त एकदम समुद्राचं. आणि आता वाजलेत सकाळचे 8. आम्ही सकाळी लवकर निघालो होतो, त्यामुळे ऊन पण आता इतकं नाही आले, पण थोडा वेळात आता ऊन येईलच. पण खरंच मस्त वाटते, भारी वाटते. टाईमनंतर जवळजवळ 1 वर्षानंतरला आपला दापोलीचा समुद्रकिनारा आणि हा सेम वाटतो आहे मला. काही फरक नाही वाटत आहे. आपल्या इकडे पण मस्त सिनिक रूट आहे, ते तुम्ही बघितलंच असेल माझ्या कर्दाच्या ब्लॉगमध्ये, जे मागचे आहेत ते. बाकी समुद्रकिनाऱ्याचा आपण आता मजा घेऊया. तर हे आहे आमच्या सीनचं पहिलं लोकेशन. इथे खाली इकडे जे लोक उभे आहेत तिकडे मुकेश कविता लिहितोय, असा सीन आहे. आणि तिकडे हिरोची एंट्री आहे. मग तर शूटिंगची सुरुवात आहे. तर पहिला नारळ फोडून घेऊया. आता हाच पहिला सीन आहे. इथूनच आपल्या सॉन्ग शूटला सुरुवात झालेली आहे, होणार आहे म्हणजे. तर मुकेश नारळ फोडतोय. आणि हा व्ह्यू आहे. इथे पहिला सीन घ्यायचा आहे.
सीन शूट होत आहे. हे पहिला टेक. आता थोडासा दुसऱ्या अँगलने घ्यायचा आहे. तर आता दुसऱ्या अँगलने सुटकेचा श्वास सोडलेला आहे मुकेशने. चला आता बॅक अँगलने शूटिंग होते. मी जायचं माझे. तर हा शॉट आहे. जो हिरो आहे तो मुकेशला वरून बघतो आणि मग तो खाली या ठिकाणी तो कविता करत असतो. तर त्याच्याकडे असा सीन आहे. राईट साईडचं MTDC. हाँ ते बघ MTDC. सोना बरोबर बोला था. सोनाला बरोबर बोललो. लोग सुनते नहीं हो लेकिन. नाही सोनाला बोलायचं आम्हाला बोललो मी. तर आम्ही पोहोचलो आमच्या सेकंड लोकेशनला, जे आहे रत्नागिरीतलं MTD रिसॉर्ट. तर ही सगळी कॉटेजेस, बॅम्बू कॉटेजेस. आणि इकडे जी आमची हुक स्टेप होणार आहे ती शूट करायला आले आम्ही. हे बघा, हे तुम्ही बघू शकता. ही जेवढी तुम्हाला कॉटेजेस दिसतात ती सगळी बांबूचे कॉटेजेस आहेत. आता MTDCची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरून तुम्ही यांचे बुकिंग करू शकता. छान वाटतं आहे बघायला. तरी आतली रूम तर आता ऑब्वियसली आम्ही फक्त शूटसाठी आलो आहे त्यामुळे रूम्स नाही दाखवता येणार, पण लोकेशन खूप भन्नाट आहे. म्हणजे मला इथे यायचं होतं एकदा तरी. म्हणजे मी जे ब्लॉग वगैरेमध्ये बघितलं होतं ते एकदा तरी यायचंच होतं. आज इच्छा पूर्ण झाली या सॉन्गच्या निमित्ताने. आणि इथे मस्त आहे. समोर मस्त समुद्र आहे. आणि तिकडे बॅक साईडला वॉटर्स आहेत. तर बॅक वॉटर्स आहेत सगळे. ये मेरी बॉटल है और ये हम सब है. आणि हे यांचं छोटंसं रेस्टॉरंट जिकडे तुम्ही नाश्ता लंच वगैरे करू शकता. सिरियसली मस्त एकदम भन्नाट. आधी तिथे आलो असतो तर बरं झालं. मस्त आहे ना इथलं. है ना? मस्त आहे. कारण इथे भरपूर छान आहे इथे. खूप आहे. हा वेगळं आहे. थोडंसं इथे घेतलंस तर हे वेगळं वाटलं. स्माइल तिची घायल करतय मला. तिच्या एकच नजरानं दिवाना केलंय मला. तिच्या एकच नजरानं दिवाना केलंय मला. दिवाना केलंय मला. दिवाना केलंय मला. आमचा यश. करावी डान्स. जितना करना है वो कर ले. ये हमारे डायरेक्टर साहब. हे डायरेक्टर तोंड दाखव जरा तुझं. डायरेक्टर मागे बघ. हा हा आमचा डायरेक्टर. प्रोड्युसर सध्या आले नाही, हरवलेले. हरवलेली आहे. प्रोड्युसर आले ना. चला परत एक टेक चालू आहे.
धावत जा आणि धावत. ये close up. काय रिॲक्शन तू लाजत का होती एवढी ते सांगा ते मला. लाजते काय तू एवढी हा? डायरेक्टरला विचार. डायरेक्टर का तुझं तोंड का असं केलंय तू? झोप आली आता सध्या. झोप तर सगळ्यांना पण आली. काय म्हणताय? हेड चीफ लीड रोल आहे main वरचा पहिला रोल. मुकेशची आई काय म्हणताय मग? मस्त कोण? लाऊड नाही. आजच्या दिवसाचं शूट जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. जे मेन जे होते हुक स्टेप्स ते आज आम्ही कंप्लीट केलेले आहे आणि आता राहिलेले शॉर्ट्स जे आहेत ते उद्या कंप्लीट करू. आता थोडा अंधार पण पडायला लागेल मग काय अर्थ नाही आहे शूट करून काय येणार नाही आहे. कुठल्या मित्रांना बोलवतेस तू ते सांग आधी. जे बघतायत ते जे सर्व व्हिडिओ बघतायत ते सर्व. तर आता थोडं फोटोशूट करून घेतो म्हणजे आपल्या बॅनरसाठी इंस्टाग्रामसाठी फेसबुकसाठी जे काय लागेल त्यासाठी फोटोशूट चालू आहे. तर आधी ती संपवूया आणि मग घरी निघूया. हे ॲक्च्युली MTDCचं रिसॉर्ट आहे ही पूर्ण प्रॉपर्टी. तर हे MTDCचं बॅकवॉटर आहे सगळं. छान आहे एकदम मस्त आणि फोटोशूट सीन चालू आहे.